सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असलेल्या खडसेंचे भाजपात घर वापसीचे मार्ग खुले होताना दिसत आहेत. केंद्रीय नेतृत्वानं निर्णय घेतलाय, गणेशोत्सवानंतर ठरवू असं फडणवीस म्हणाले. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ खडसेंबद्दलचं हे वक्तव्य फार मोठं आहे. खडसेंबद्दल केंद्रीय नेतृत्वानं निर्णय घेतलेला आहे. गणेशोत्सवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी बोलून ठरवू असं फडणवीस म्हणाले. म्हणजेच गणेश विसर्जनानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये अधिकृतपणे येऊ शकतात असे संकेत फडणवीसांच्या बोलण्यामधून दिसले. 2 दिवसांआधी TV9शी बोलताना खडसेंनी भाजप हायकमांडच्याच विनंतीवरून भाजपमध्ये ऑलरेडीच प्रवेश केल्याचा दावा केला होता. ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं मला वरिष्ठांकडून सूचना आल्यामुळे, विनंती आल्यामुळे माझी काही इच्छा नव्हती, परंतु वरिष्ठांकडून तशा सूचना आल्या भाजपच्या, आणि म्हणून भाजप प्रवेशाचा विचार केला. असं आम्ही नड्डाजींना भेटल्यानंतर नड्डाजींनी माझ्या गळ्यामध्ये मफलर घालून तुमचा प्रवेश झाला असं मला सांगितलं. होण्याची शक्यता जी आहे ते गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीस या दोघां नेत्यांकडून होऊ शकते. ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल. इकडे मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला. गेल्या दिवाळीचे उरलेले फटाके फोडून स्वागत करू असं महाजन म्हणाले. त्यांचा भाजपचा पक्षप्रवेशाचा विचार जो आहे तो दिवाळीनंतर होईल. दिवाळीनंतर का चालेल, मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू. दिवाळीचे फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करू. त्यांचा भाजपचा पक्षप्रवेशाचा विचार जो आहे तो दिवाळीनंतर होईल. दिवाळीनंतर का चालेल, मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू. दिवाळीचे फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करू. आता खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास नेमका काय फायदा होईल ते सुद्धा पाहूया. एकनाथ खडसेंचा ओबीसी चेहरा अशी ओळख आहे. मुक्ताईनगर, जळगाव शहर आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघावर खडसेंचा प्रभाव आहे. मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंच्या विरोधात अपक्ष चंद्रकांत पाटील अवघ्या 1957 मतांनी विजयी झाले आणि आता ते शिंदेंसोबत आहेत. जळगाव शहरामध्ये सुरेश भोळे भाजपचे आमदार आहेत. ते खडसेंच्या जवळचे मानले जातात. भुसावळमध्ये सुद्धा भाजपचेच संजय सावकरे आमदार असून ते खडसेंचे खास आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. खडसेंना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे खडसे भाजपमध्ये आल्यास त्याचा फायदा भाजपला निश्चितच होईल. खडसे स्वतः लेवा पाटील आहेत आणि जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात लेवा पाटलांची मतं निर्णायक आहेत. फडणवीसांच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुद्धा खडसे भाजपसोबतच राहतील, त्यांचा निर्णय लवकरच होईल असं म्हटलंय. खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये 35-40 वर्ष त्यांनी काम केलं आहे. आता लोकसभेमध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवाराकरता काम केलं आहे. लवकरच आम्ही त्या ठिकाणी पुढचा निर्णय करू, पण खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीसोबतच राहतील असं वाटतं. जवळपास 40 वर्ष भाजपमध्ये राहून खडसेंनी ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदारही केलं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवारांच्या सोबत आहेत. तर त्यांची सून रक्षा खडसे भाजपमध्ये आहेत. लोकसभेत त्यांना पुन्हा तिकीटही देण्यात आलं आणि निवडून आल्यावर केंद्रात मंत्रीही केलं. लोकसभेच्या आधी भाजपची नाजूक स्थिती पाहून भाजपच्या नेतृत्वानंच आपल्याला मदत करण्याची विनंती केली होती असा गौप्यस्फोट सुद्धा खडसेंनी TV9शी बोलताना केलाय. लोकसभेची निवडणूक लागली होती. भाजपची परिस्थिती नाजूक आहे असं त्या कालखंडामध्ये वारंवार सर्वेच्या द्वारे सुद्धा दिसत होतं. आता ज्या वेळेस रक्षाताई निवडणुकीला उभ्या राहिल्यात त्यावेळेस भाजपमध्ये तुम्ही मदत करा. मग रक्षाताईला मी मदतही केली, रक्षाताई निवडून आल्या. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून यावा तिथपर्यंत यांनी ठीक आहे की नाथाभाऊ तोपर्यंत चांगला होता.
पण उमेदवार निवडून आल्यानंतर बाकी मग प्रवेशाला आम्ही विरोध करतो, मग आम्ही यांना साथ देणार नाही, मग आमचं केडर बंद पडेल, मग असं पडेल. त्या ठिकाणी त्यांना उत्तर देणार आहे. त्याचं फारच झालं त्यांचं आता, म्हणजे त्यांचा मानसिक एकदम अवस्था त्यांची खराब झालेली आहे सध्या. मला असं वाटतं ते 100% खरं आहे. मला असं वाटतं आतापर्यंत मी थोडा साशंक होतो की थोडेफार बरे असतील, पण आता आपण बघा ते काय काय बोलत आहेत, काय काय बडबड करतायत. म्हणजे त्यांचा तोल गेलेला आहे, नैराश्य आहे, त्यांना पार्टीत कुणी घेत नाही, तिकडे काही त्यांचं राहिलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं तसं बोलत आहेत, पण मी त्यांना उत्तर देणार आहे. फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोघेच नेते खडसेंच्या टार्गेटवर राहिले. मात्र फडणवीसांनीच आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असं सांगून स्वतःकडून तरी ग्रीन सिग्नल असल्याचं दाखवलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.